नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। संतपेठ भागात भालके गटाकडून सक्रिय भूमिका बजावणारे आणि स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अमित पवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पांडुरंग परिवारात प्रवेश केला। हा प्रवेश पांडुरंग परिवाराचे उमेश परिचारक यांच्या हस्ते पार पडला। यावेळी रोहन तारापूरकर, रोप बागवान यांचाही प्रवेश सोहळा पार पडला। कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसट तसेच वॉर्ड क्रमांक 16 चे उमेदवार अमोल डोके आणि संध्याताई शेंबडे उपस्थित होते। मागील अनेक वर्ष नगरसेविका पद भूषवलेले पवार कुटुंबीय पांडुरंग परिवारासोबत आल्याने संतपेठ भागाला मोठे राजकीय बळ मिळणार आहे, असे मत उमेश परिचारक यांनी व्यक्त केले। पवार कुटुंबियांची इतक्या वर्षाची निष्ठा, कर्तव्यनिष्ठ काम आणि परिसरातील ओळख लक्षात घेता त्यांना पार्टीत योग्य न्याय मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। संतपेठ भागातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पवार कुटुंबियांचे मजबूत वलय असल्याने येथे शेंबडे आणि डोके यांचा विजय निश्चित मानला जात असून भालके गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडले असल्याची चर्चा या भागात होत आहे। तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीलाही भरघोस मतदान होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पार्टीमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळाला नाही, उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगून आयत्या वेळी संधी साधू लोकांना उमेदवारी दिली या नाराजीतून त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे, असे मत अमित पवार यांनी व्यक्त केले आहे। यासारख्याच मोठ्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा।